सध्या महाराष्ट्रात सुद्धा अनेक जण पावसाळी पिकनिक काढत आहेत आणि पर्यटनाचा आनंद घेत आहेत। अनेक ठिकाणी धबधब्यांवर पर्यटकांनी गर्दी केलेली आहे, पण मजा करताना काळजीही घेणं गरजेचं आहे। नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सातपुड्याचं नैसर्गिक सौंदर्य खुललेलं आहे। सातपुड्यात अनेक लहान मोठे धबधबे आहेत। तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या वाल्हेरी धबधब्याला सध्या पर्यटक खूप मोठ्या संख्येने पोहोचत आहेत। धबधबे आणि वर्षा पर्यटनाचा आनंद घेत आहेत। महाराष्ट्र, गुजरातसह मध्य प्रदेश राज्यातील पर्यटक सध्या सातपुड्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि धबधब्याचा आनंद घेताना दिसत आहेत। वाल्हेरी धबधब्यावर सध्या पर्यटकांची चांगलीच गर्दी आहे, त्यामुळे निसर्गाचा आनंद घ्या, मात्र नसतं धाडस करू नका असं आवाहन प्रशासन वारंवार करत आहे। आता ही दृश्य रायगडची आहेत। रायगडमध्ये सुद्धा धबधब्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। आपण कुठल्याही निसर्गरम्य ठिकाणी जातो, आनंद घ्यायला जातो, पण आपल्याला माहिती आहे धबधबा वरून जेव्हा कोसळत असतो तर तो दगडांच्या कपारीमधून कोसळत असतो आणि त्यामुळे तुम्ही जर कुठलीही काळजी न घेता खाली उतरलात, म्हणजे पावसात पाण्यात उतरलात, दगडांमध्ये उतरलात, तर ते लागण्याची तुम्हाला भीती असते। नाशिकमधली ही दृश्य अप्रतिम असा नाशिकमधला धबधबा। नाशिकमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडतो। आपण पावसाळ्यात अनेक पर्यटन सहलींना जातो आहोत, तिथे काळजी घ्या। फोटो काढण्याच्या नादात, आनंद घेण्याच्या नादात नसतं धाडस करू नका। आणि एक महत्त्वाची बातमी, थोड्याच वेळामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा नीरास्नान पार पडणार आहे आणि संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूरमध्ये जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे आणि स्वागतासाठी सोलापूर प्रशासन आता सज्ज झालेलं आहे। प्रियंका आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत। प्रियंका, काय सध्याचं वातावरण दिसतंय? स्वागतासाठी सोलापूर नगरी आता सज्ज झालेली दिसते। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आता नीरा नदीवर आगमन झालेलं आहे आणि इथे नीरा स्नान जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं सुरू झालेलं आहे। अमित, लाखोंच्या संख्येने भाविक इथे जमलेले आहेत आणि हे नीरा स्नान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। या नीरा स्नान नंतर पालखी आता पुणे जिल्हा सोडून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल। पुढे जाऊन सोलापूर जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी, सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर सगळे पालखीच्या स्वागतासाठी तिथे उभे असतात। तर आता संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या पादुकांचं नीरा नदीच्या काठी नीरा स्नान पार पडतंय। दृश्य आपण थेट बघू शकतो। आता आरती देखील सुरू झालेली आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची या पादुका इथे पालखीत विराजमान करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर त्याची आरती सुरू झालेली आहे। ज्ञानबा माऊली तुकाराम अशा जयघोषामध्ये इथे अतिशय सुंदर पद्धतीने हे नीरा स्नान सुरू झालेलं आहे। नीरा नदीचा प्रवाह आपण बघू शकतो, दरवर्षीपेक्षा यावर्षी प्रवाह अतिशय वाढलेला आहे। त्यामुळे सगळ्या भाविकांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी पाण्यापासून थोडंसं लांब राहावं, प्रवाहाच्या अगदी जवळ न जाता थोडंसं लांबून ते पाणी पायावर घ्यावं। त्याचबरोबर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अगदी म्हणजे सगळीकडे फुलांचं आच्छादन करण्यात आलं आहे। त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची फुलं इथे वापरण्यात आली आहे, पाकळ्यांचा वापर करण्यात आला आहे। झेंडेकरी, टाळकरीच्या गजरामध्ये आता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं नीरा स्नान घालण्यात येत आहे। या पालखी सोहळ्याला गावकऱ्यांनी, सराटी गावकऱ्यांनी देखील यांचे आभार मानलेत आणि काल यांचा मुक्काम सराटीमध्ये होता। तिकडचा मुक्काम आटोपून आता हे नीरा नदीवर आलेले आहेत। नीरा नदीच्या काठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं स्नान होत आहे। इथे स्नान झाल्यानंतर आता पादुका पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतील। आता ज्ञानबा तुकारामच्या जयघोषामध्ये हे स्नान पार पडतंय। अतिशय मनमोहक अशी ही दृश्य आहेत। या दृश्यांना बघूनच नीरा स्नान इतकं का महत्त्वाचं, इतकं का सुंदर आहे याची प्रचिती येते। आता कोळी बांधव असतील ते त्यांचा एक सोहळा सराटीमध्ये सकाळी पार पडतो आणि तो सोहळा झाल्यानंतर ही पालखी जी आहे ती नीरा नदीच्या काठी येते। नीरा नदीच्या काठी या पादुकांना नदीमध्ये आणलं जातं आणि नदीमध्ये जे सगळे विश्वस्त आहेत सगळे त्यांच्याकडून यांना ते पवित्र नीरा नदीचं या पादुकांना स्नान घालण्यात येतं आणि मोरे महाराजांच्या हस्ते इथे हे स्नान घालण्यात येतं। पुढे मग मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात येतो। आता काल पुणे जिल्ह्यामध्ये
शेवटचा मुक्काम जगद्गुरू शिरोमणी संत तुकाराम महाराजांचा होता आणि आता या पालखीचा मुक्काम इथे नीरा नदी जेव्हा नीरा स्नान होतं त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात ही पालखी प्रवेश करते. पुणे जिल्ह्यातील देखील सगळे मुख्य अधिकारी, पोलीस अधीक्षक आणि कोळी बांधव सगळे येतात या पालखीला रवाना करण्यासाठी, पुढच्या दिशेने मार्गस्थ करण्यासाठी. आणि काल पुणे जिल्ह्यात अगदीच प्रियंका, खरंच मोठ्या प्रमाणात उत्साह सुद्धा बघायला मिळतो. खरं तर या संपूर्ण वारीच्या प्रवासामध्ये वारकऱ्यांचा जो अगदी उत्साहाचं जे क्षण मानला जातो तो त्यातलाच एक क्षण म्हणजे खरं तर नीरास्नान. आणि आज हा सोहळा सगळा सराटीमध्ये पार पडतोय. आपण बघतोय मोठ्या संख्येने खरं तर वारकरी या ठिकाणी जमलेले आहेत. हातामध्ये भगव्या पताका आहेत, तुळशी वृंदावन आहे आणि हे सगळे वारकरी पंढरीच्या दिशेने जात असताना महत्त्वाचं जे असतं ते नीरास्नान असतं आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे सगळे वारकरी जमलेले आहेत. त्यामुळे नीरा नदीच्या काठी आता वारकऱ्यांची मोठी गर्दी बघायला मिळते. नीरा स्नानानंतर पालखी सोलापूरमध्ये प्रवेश करते. त्यामुळे सोलापूर प्रशासन असेल किंवा अखंड सोलापूर नगरी ही सुद्धा आता सजलेली आहे किंवा या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे. आपण बघतोय ज्या पद्धतीने हा सोहळा पार पडतो, अतिशय भव्य दिव्य आणि देखणा असा सोहळा असतो.